गोवा 365च्या कोंकणी खबराचित्रांत येवकार हांव सुशांत गावस. पळयात खबरो विस्तारान. खंयच्याय क्षेत्राचो उदरगतीचो विचार केलो जाल्यार शिक्षण हो म्हत्वाचो भाग जावन आसा आनी शिक्षक हो शिक्षणीक माध्यमाचो कणो जावन आसा. पूण गोंयच्या 16% शाळां मदीं फकत एक शिक्षक शिकयता. ही दुर्दैवाची गजाल आशिल्ल्याचें NSUन म्हटलां. 1486 शाळांमधल्या 239 शाळांनी फक्त एक शिक्षक शिकयता. युनेस्कोच्या स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया 2021च्या अहवालांतल्यान ही गजाल उक्ताडार आयल्या. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांतल्या शाळांनी 33% शिक्षकांची गरज आशिल्ल्याचें ह्या अहवालांत म्हळां. शिक्षक आसाच ना अशें ना. अशें आसूनय ह्या शाळांनी शिक्षकांची भरती कित्याक जायना? NSUन प्रश्न विचारला. इट इज डिसहार्टनिंग की आमचे गोयचे जे एड्युकेशन सेक्टर आहा त्या सेक्टराची अशी हालत जाला ती. तुम्ही पळयत जाल्यार एड्युकेशन इज अ की टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड टिचर्स आर द बॅकबोन ऑफ एनी एड्युकेशन सिस्टम. पूण इन गोवा देर आर ऑलमोस्ट 239 schools where only one teacher is there, only one teacher. What is going on? कांय दिसा पयलीं CM प्रमोद सावंतान म्हटलेलें की गोंयचो एड्युकेशन सिस्टम नंबर 1. This is the number 1 system. He was saying that I'm a proud education minister. Student of Goa not at all proud of Pramod Sawant. And if you go to see, every year Goa produces 200 D.Ed students and 300 B.Ed students. And as per the UNESCO report, they are saying that 33% of teachers are required in rural Goa. So requirement astana government recruit कित्याक करना तांकां? So प्रश्न हा, why government is not recruiting teachers in rural schools of Goa? तांकां पैसे दिवपाक जायना, तांकां सॅलरी दिवपाक जायना. Then yesterday Goa government wants to build Raj Bhavan आणि गव्हर्नरान तांकां नॉट दिला. So to build a Raj Bhavan you'll have money, but to recruit teachers you don't have money. Students are the future of Goa, future of India. Students are the nation builders. तुम्ही स्टुडंट्सा खातीर एक टीचर रिक्रूट करूंक शकना आनी कितें उरलां? गोवाचे 60th लिबरेशन सेलिब्रेशनाक 300 कोटी गावला. CM is just utilizing that fund in renovating monuments, म्युझियम आसूं, parks आसूं, but the real celebration will be using that fund to revive the education system of Goa. Students are the future. तुम्ही एड्युकेशन सिस्टमूच तुम्ही कोलॅप्स करता, हाव आवर फ्युचर विल बी सेफ? वेर गोवा इज हेडिंग टुवर्ड्स? हांव प्रश्न करता. सो आय एम डिमांडिंग एज NSUI that fund of Goa 60th liberation celebration and the fund which Goa government wants to utilize to build Raj Bhavan should be diverted to revive our education system. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. मांद्रे मतदारसंघातली उरिल्ली कामां डिसेंबर मेरेन पुराय करतले, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आश्वासन दिलें. मांद्र्या आपतकालीन निवारो शेडीच्या उक्तावणा वेळार तो उलयतालो. हांगासर 14 प्रकल्प आसात. आमदार सोपटेन फुडाकार घेतिल्ल्यान पयलो प्रकल्प पुराय जाला अशें प्रमोद सावंतान सांगलें. विरोधक विरोधा खातीर टिका करतात. ह्या प्रकल्पा वेळार थळाव्या लोकांक विश्वासांत घेतिल्ले अशें आमदार दयानंद सोपटेन सांगलें. आमकां एमर्जन्सी कार्डियक सेंटर जे 24/7 कार्डियक पेशंट, जर एखाद्या कोणाकूच हार्ट अटॅक आयलो, जर एखाद्या कोणाकूच छातयेन दुखपाक लागलें जाल्यार त्याच पद्दतीची सोय तुमच्या ह्या पेडण्या तालुक्यांत एवेलेबल जावपाक जाय. आमी जशें म्हटलें की कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या अंतर्गत 24/7 डॉक्टर एवेलेबल आसाच. ताच्या अंडर येवपी आमचो गायनेक डॉक्टर हो 15 दिसांचे एकदा आमच्या ह्या हेल्थ सेंटरान येता. पिडियाट्रीक डॉक्टर्स भुरग्यां खातीर येवपी डॉक्टर तो ह्या हेल्थ सेंटरान येता. म्हाका दिसता ऑर्थोपॅडीक येयना. एनी हाव म्हणजे वेगवेगळ्यो फॅसिलिटीज आमकां हांगा एवेलेबल करून दिवपाची आमकां तयारी आसा. आज योगायोगान आमचे हेल्थ मिनिस्टर ह्या कार्यक्रमाक पावूंक ना, काही कारणास्तव आसतले. पण एक गजाल हांव मुद्दामून सांगता, डॉक्टर सोपटे म्हाका याद करून दिली. 2007 ते 2008 पर्यंत एक वर्स हांव कंटिन्युअसली म्हणजे कोठंबी घरा कडल्यान हांव डायरेक्टली आठवड्यांतल्यान एक दीस गोंयांतल्या हेल्थ सेंटरान आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून काम करपा खातीर सकाळचो आदेश हांगा
ब्रेस्तार आणि सांजचो तुमच्या हितूर कासरवांडे PHC आमकां एमर्जन्सी कार्डियक सेंटर जे 24/7 कार्डियक पेशंट जर एखाद्या कोणाकूच हार्ट अटॅक आयलो, जर एखाद्या कोणाकूच छातयेन दुखपाक लागलें जाल्यार त्याच पद्दतीची सोय तुमच्या ह्या पेडण्या तालुक्यांत अवेलेबल जावपाक जाय. आम्ही जशें म्हटलें की कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या अंतर्गत 24/7 डॉक्टर अवेलेबल आसाच. ताच्या अंडर येवपी आमचो गायनेक डॉक्टर हो 15 दिसांचे एकदा आमच्या ह्या हेल्थ सेंटरान येता. पिडियाट्रीक डॉक्टर्स भुरग्यां खातीर येवपी डॉक्टर तो ह्या हेल्थ सेंटरान येता. म्हाका दिसता ऑर्थोपॅडीक ह्या दिसांनी येयना, ऑर्थोपॅडीक येयना. एनी हाव म्हणजे वेगवेगळ्यो फॅसिलिटीज आमकां हांगा अवेलेबल करून दिवपाची आमकां तयारी आसा. आज योगायोगान आमचे हेल्थ मिनिस्टर ह्या कार्यक्रमाक पावूंक ना, काही कारणास्तव आसतले, पण एक गजाल हांव मुद्दामून सांगता. म्हाका सोबते म्हाका याद करून दिली. 2007 ते 2008 पर्यंत एक वर्स हांव कंटिन्युअसली म्हणजे कोठंबी घरा कडल्यान हांव डायरेक्टली आठवड्यांतल्यान एक दीस गोंयांतल्या हेल्थ सेंटरान आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून काम करपा खातीर सकाळचो आदेश हांगा ब्रेस्तार आणि सांजचो तुमच्या हितूर कासरवांडे PHC. आमी जाका मेंटेनन्स कॉस्ट म्हणटा, जर फुकट दिलें जाल्यार ताजो कोणाकूच किंमत नासता. म्हणून विथ द मिनिमम कॉस्ट एटलिस्ट द वॉटर बील आनी लायट बील हे रिफंड जावपाक जाय आनी दुसऱ्याकूय फुकट वापरले जाल्यार त्या बिल्डिंगेचो आनी हॉलाची किंमत उरना. हेज्या अर्थ तो डे टू डे ह्या म्हयन्या भितर तो वापरपाक सुरू जावचो आनी कमिटी चेअर्ड बाय द MLA आनी ताणें जो ठरवलो जेणे करून रुटीन यूज करपाक जावचें, जेणे करून इन फ्युचर्स हांगासर येवपी गोंयभरांतली कदाचित स्कूल आसतली, कॉलेजीस आसतली, कोस्टल बिचाचेर केन्ना तरी पिकनीक म्हणून येता आसत, तांकां दनपारच्या वेळार रेस्ट घेवपा खातीर, लंच घेवपा खातीर त्याच्या वेळार आसतलें, तांच्यांनी ह्या बिल्डिंगेचो यूज करपाक शकता. हांव तेज्याय फुडें वचून म्हणटलो की गोंयभरांतल्यान बाकीच्यो ज्यो स्वयंसेवी संस्था जर केन्ना मांद्र्या गांवांत तुमच्यो आयले जाल्यार मांद्र्या गांवांत तुमी ह्या बिल्डिंगेंत एक त्यांच्या खातीर हांगा वेलकम करपाक कांयच हरकत ना. ती वेवस्था सोय हांगासर आसची. ताज्याय फुडें वचून हांव एक स्टेप म्हणटलो की मांद्र्या गांवांतलो एखादो वर्कशॉप आसतलो, मांद्र्या गांवांतलें एखादें एक्झिबिशन आसतलें हांगा तुमकां लावपाक जाय आसत, किंवा तुमकां इतर सायडीकच्या पंचायतीकूय बी एखादो जर एक्झिबिशन बाकीचें लावपाक जाय आसत जाल्यार ती सोय तुमी हांगासर उपलब्ध करून घेवची. आनी एक स्टेप फुडें वचून हांव म्हणटलो की तिजो डे टू डे यूज जावप गरजेचो आसा. हे केन्ना तरी म्हयन्यान कोण तरी येतलो, दार उगडटलो न्ही. हांगासरल्या कमिटीन तुमी ठरोवन घेवचें की एखाद्या महिलाक म्हणजे एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपाक आपलो प्रॉडक्ट रेडी करपाक जाय. कारण आमच्या कडेन किचन फॅसिलिटीज आसा, आमच्या कडेन टॉयलेट फॅसिलिटीज आसा, आमच्या कडेन हॉल आसा. तुमचो डे टू डे प्रॉडक्ट करपा खातीर म्हणजे तुमकां बेस्ट पैकी किचन अवेलेबल आसा. त्या खातीर तुमी सकाळी येवन तुमचो प्रॉडक्ट रेडी करपाक शकता, तुम्ही पॅकिंग करपाक शकता आणि सांजचे परत पॅकेट करून वचूं शकता. ही फॅसिलिटीज अवेलेबल आसा, जेणे करून आमचे सायक्लोन शेल्टर हे डे टू डे बेसिसाचेर जेका वापर करपाचो आहा तेणी करचो. केन्ना तरी तेणेय ठरवचो म्हयन्यांतल्यान एखादें लायट बील आनी उदक बील हे आपूण फारीक करतलो. म्हणजे ताच्या खातीर हांवें कमिटी म्हटला, त्या कमिटीन ते डिसायड करप योग्य आसा. बरी सुरुवात केली. तुमकां सगळ्यांक याद जाता, आमदार म्हणून नक्कीच म्हाका याद आसपाची आसता. खंयच्याय टायमार बाबा सामकें पोट एकदम मोठें जालां, खंय तरी डायलिसीस करपाक जाय आसता, व्हरपाक जाय आसता. गेलो जाल्यार डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नाल्यार खंय तरी बांबोळे. आज खऱ्या अर्थान आमचे हेल्थ ताचे सगळे डायरेक्टर, सगळे डॉक्टर, त्याच बरोबर आदरणीय आरोग्य मंत्री, त्याच बरोबर मुख्यमंत्री यांचे उपकार मानपाक जाय सगळ्यांनी. इतल्या खातीर की ज्या पद्धतीनं डेटा कलेक्ट केलो, आज या पेडणे तालुक्यात जवळजवळ 86 पेशंट किडनी पेशंट आहात. जे 86 किडनी पेशंट डायलिसीस रेग्युलरली विकासून 2 फावटी किंवा 3 फावटी करचेच पडटा. ते करच्या खातीर खंय तरी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ना जाल्यार बांबोळे वचचें पडटा. प्रायव्हेट हॉस्पिटलांनी गेले जाल्यार पैशांची आसता, म्हणजे अडचण आसता. पण ती आज ही सेवा घरा कुशीक अशेंच म्हणटा, घरा कुशीक करून दिल्ली आहे. त्याचो फायदो तुम्ही घेवचो. आणि सरकाराचे आम्ही अभिनंदन आनी एका गोष्टी करपाक जाय की ती DDSY जी स्कीम योजना सगळ्या ह्या इंडियेंतल्या
स्टेटी भितर पहिली गोंयांत सुरू केला, ज्याच्या माध्यमातून आज एक कार्ड दाखयतकच फुकट सर्व्हिस मेळटा, डायलिसीस फुकट करपाक मेळटा. म्हणून खरेंच उपकार मानपाक जाय. भावानो, विरोधक खूप खूप कितें कितें उलयतात. हे त्या खुर्चेर आसतना, त्या व्हडल्या खुर्चेर आसतना जे दिवे लायले ते आमकां सगळ्यांक खबर. जर लायले जाल्यार ही परिस्थिती इतक्या वर्सां नंतर ह्या तुया मांद्रे मतदारसंघात तुये गांवांत पेडणे तालुक्यात केन्ना कितलींच वर्सां पयलीं मेळटा. पण त्या तकलेचे कदाचित असले, पण तकली यूज जावपाक जाय आसली, लोकां खातीर करपाक जाय आसली, लोकांच्यो अडी अडचणी जाणून घेवपाक जाय आसल्यो. हे खंय लक्ष दिले ना. पण वॉट एव्हर इट इज, काल ना पण आज सुरू झाले. पण एकच मत, एकच तुमचे कडेन मत, हे हॉस्पिटल तुमचे आमचे आसा. सरकार म्हणजे तुम्ही, सरकार म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय आरोग्य मंत्री किंवा तुम्ही निवडून आमदार म्हणजे न्हू. सरकार म्हणजे तुम्ही. फक्त इतलेच, खंय तरी उच्च शिक्षित आहात, डॉक्टरी पेशा आसा, म्हणून लोकांच्या आरोग्याची सेवा घेता असताना खंयच्यो खंयच्यो योजना राबोवपाक जाय. लोकांक खंयच्या खंयच्या वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्याची सेवा पावोवपाक जाय. हे तांकां हांवेंय सांगपाची गरज ना, तुमी कोणी सांगपाची गरज ना. जाणून घेतल्यो. म्हाका याद जाता ह्या हॉस्पिटलाक विजीट जेन्ना तेन्ना दिल्ली आमची डॉक्टर हेल्थ ऑफिसर, त्यांच्यातून काही गोष्टी जाणून घेतल्यो. इनकून जाणून घेताना अशें कळ्ळें स्टाफ कमी आसा, एम्ब्युलन्स कमी आसा. हांव याद करून दिता, 22 स्टाफांतलो मोर दॅन 50% विदीन 15 days दिलो. एम्ब्युलन्स म्हटलेली तांच्यांनी एक 15 दिसा भितर दिता. हांवें मोजून 4थ्या दिसा नवी एम्ब्युलन्स ती दिली. पण मांद्रे मतदारसंघाचो आमदार म्हणून जाता, खंय तरी सरकारान वतकच मांद्रे मतदारसंघात 2 एम्ब्युलन्स आसात, अजूनही बरे आसात, आणि मांद्रे पंचायतीन ते उबे आसात. बऱ्यापैकी सेवा मेळटा. पण ह्यो सगळ्यो गोष्टी ताचो फायदो घेता आसतना आमी ती वस्तू आपली, हे हॉस्पिटल आमचे घर व्यवस्थित सांबाळपाक जाय, ती एम्ब्युलन्स आमची व्यवस्थित राखपाक जाय, मेंटेनन्स इन टाइम करपाक जाय. कारण पेशंट केन्ना दुयेंस पडटा, केन्ना त्या एम्ब्युलन्सची गरज पडटली ती सांगपाक कोणच शकना. तरी सुद्धा या गोंयांत ज्या पद्धतीन, या गोंयांत प्रामुख्यान आरोग्याच्या संदर्भात हांव उलयतां, ज्या पद्धतीन डॉक्टर ते स्वता आसात, डॉक्टर पेशाची जबाबदारी सर्व्हिस दिता आसतना खूब जाणांक याद जाता की ह्या हॉस्पिटलांनी तांच्यांनी डॉक्टर म्हणून ह्या पेडणे तालुक्याच्या प्रामुख्यान मांद्रेच्या जनतेक बऱ्यापैकी सेवाय केल्ल्या, सर्व्हिसय दिल्ल्या. आज योगायोगान ह्याच हॉस्पिटलान जे डॉक्टर म्हणून काम करताले, डॉक्टर म्हणून लोकांक सेवा दिताले, ते आज ह्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ह्याच हॉस्पिटलान दिसतात. गोवा 365 खातीर मांद्रेच्यान संदीप कामुलकार. आता घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. कोणे कोणाली उदरगत केली ही गजाल वेगळे तरेन सांगपाची गरज ना. फाटल्या 5 वर्सांत तुमी पळयलेच आसतले, स्वताच्या सुवार्था खातीर ह्या लोकांनी काँग्रेस सोडिल्ली. हे बंडखोरीक फकत नांव दिले उदरगतीचे अशें म्हणत काँग्रेस फुडाऱ्यांनी काणकोणचो आमदार इजिदोर फर्नांडिसाचेर उतरांचे फार पेटयले. काँग्रेसीचो राष्ट्रीय फुडारी पी चिदंबरान काणकोणचो दौरो केलो. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत, GPCC अध्यक्ष गिरीश चोडणकार, काँग्रेसीचो गोंय मुखेली दिनेश गुंडूराव, अलेक्स रेजिनाल्ड आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. घर घर को जाना है, हमारा कैंपेन चालू करना है और जाके लोगों को बोलना है कि क्या परिस्थिति है गोवा के अंदर. बीजेपी गवर्नमेंट आने के बाद देश में और राज्य में क्या हुआ है, लोगों का जीवन के ऊपर क्या असर पड़ा है. अभी कितना आपका लोग ही इधर भाषण दे रहे थे, अनएम्प्लॉयमेंट कितना ज्यादा बढ़ चुका है, महंगाई कितना ज्यादा बढ़ चुका है, देश का इकोनॉमी किस हालत पे है अभी, और गोवा के अंदर जो डेवलपमेंट होना चाहिए था वो नहीं हुआ है. क्यों नहीं हुआ है? क्योंकि इस गवर्नमेंट को
गवर्नमेंट में नहीं रहना चाहिए था। पिछले चुनाव में कानकोना के लोग और गोवा के लोग बीजेपी को रिजेक्ट किए थे। आपने अच्छा सरकार नहीं दिया है, दोबारा नहीं आना चाहिए, ये बोलकर लास्ट इलेक्शन में 2017 में बीजेपी को हराए थे। लेकिन वो दूसरा मार्ग से गवर्नमेंट बना लिया, लोग उनको रिजेक्ट किया। जब डेमोक्रेसी में लोग रिजेक्ट करते हैं तो आप अपोजिशन में बैठना चाहिए, क्योंकि लोग आपको हराया है। लेकिन इधर कोई उनका जो अलग अलग रास्ते निकालकर गवर्नमेंट में आ गए, और इधर का आदमी भी हमको धोखा दे दिया ना। इधर जो आप सब में मेहनत करके काम करके लोगों के पास जाकर उनको जिताए थे, एमएलए बनाए थे, अब सबको धोखा देकर वो बीजेपी के अंदर चला गया है। तो अगर ऐसा डेमोक्रेसी अगर आ गया तो कल किसके ऊपर कौन भरोसा करेगा? सब धंधा हो चुका है, अभी सब पैसे का धंधा हो चुका है। जो जितना पैसे देते उसके पास जाना, जो पावर देता है उसके पास जाना। तो इसीलिए इसको तोड़ना चाहिए हम। और गोवा का अंदर अगर साफ राजनीति आना है और एक अच्छा स्टेबल गवर्नमेंट के लिए इधर एक मौका मिलना चाहिए। अगर ऐसा आना है तो सिर्फ कांग्रेस पार्टी दे सकते हैं और कोई पार्टी नहीं दे सकता। ये हमारा एक रिस्पॉन्सिबिलिटी है गोवा को सही रास्ते पे लेकर जाने के लिए। एक अच्छा वैल्यूज, अच्छा प्रिंसिपल्स रखे, लोगों का काम, यूथ के लिए जॉब्स, गोवा का तुम्ही याद करा फाटले दीस काँग्रेसची राजवट याद करा 5 वर्षाची। काणकोणा पूर आयलो याद आसा मरे तुमकां? काणकोणा पूर आयलो, अर्धे काणकोण बुडिलें। हांव तेन्ना चीफ मिनिस्टर आशिल्लो, हांव सांजची गाडी घेवन हांगा आयलो, कलेक्टराक 8 दीस हांगा पोस्ट केलो काणकोणा। रातचे 10 वरांची आमी पैसे काढून कॅश पैसे दिले काणकोणकारांक, दुकानां करपा लायली चावडे वेली आनी तांकां सामान हाडपाक लायले काय ना? याद आसा तुमकां? याद आसा काय ना? याद करात। कपडे घेतले, आयदनां घेतली, सामान घेतली चावडेर दुकानार साकून। आनी आमी 10 दीस म्हाका याद आसा, दिवाळी आशिल्ली, म्हजी घरकान्न आनी आमी कार्यकर्ते मडगांवचे फळ घेवन सुद्धा काणकोणा आयल्या दिवाळी दिसा। आमच्या घरा कडेन आमी लोकांक आपयले ना, पूण काणकोणच्या लोकांक आमी फळ धाडून दिले। आणि म्हणून याद करात, काँग्रेसची राजवट 5 वर्षाची 2007 ते 2012। आणि पयर हांगा व्हडले वादळ जालें, आमी खूब कडेन भोंवले, दार बांदले गेले। हांव काँग्रेसचो प्रेसिडेंट, आमचे प्रमुख कार्यकर्ते वेगळे वेगळे कामां, कोण वासपूस घेवपाक कोण ना। एक कडेन शाळे भितर पॅन्ट घालना आसतना, काय घालना आसतना लोकांक न्हिदयल्या। अशी परिस्थिती या सरकारान आज लोकांची करून हाडल्या। आणि म्हणून आज अत्यंत महत्वाचो निर्णय घेवपाचो वेळ तुमचेर आयलो आसा। आता हांव काणकोणच्या मडगांवच्यान काणकोण येतालो, हांव बरो मातसो गाडयेन भितर म्हटलें वेळ लागतलो पूण सुसेगाद न्हिदतलो, पूण न्हिदपाक दिना, कारण गाडी अशी झूम झूम परत फोंडात, परत वयर, परत सगळं। हांव म्हणलें स्कुटरीन बी लोक कशे वता काय? कोणी स्कुटरीन बाबडो बायलेक बी घेवन वता, ताका फाटल्यान हात लावन पळोवचो पडटलो, बायल आसा मरे काय पडली काय म्हणून पळोवपा पडपाना। कसले खावन पडलेले पळोवया मरे रस्त्यार। पयर हांवें आमचे यूथ काँग्रेसीन एक कॅम्पेन केली, स्पॉट द पॉट होल। जो पॉट होल स्पॉट करता ताका प्रायज। म्हाका आपयलो फंक्शनाक, आतां हांव लिडर ऑफ ऑपोजिशन, लोकांचो आवाज सरकारा कडेन पावोवप म्हजें कर्तव्य काय न्ही? सांग म्हाका, हांवें ओगी रावपाचें? पण हांवें एक सेल्फी काडली, हांव बरो वाकरो बी जावचें पडलें म्हाका सारको फोन दिसपा खातीर। आनी ती सेल्फी काडली आनी ती सेल्फी फामाद जाली, आख्खे गोंयभर ती सेल्फी पावली। म्हाका खंय वचत ते म्हणटा, अरे तुजी सेल्फी बेस्ट ना, सरकाराचे दोळे उगडले म्हणटा। सरकाराक अनाउन्स करचें पडलें की 1 नोव्हेंबराच्या पयलीं आमी पॉट होल्स काडटले, पॉट होल्स आसात हेंय मान्य केलें सरकारान। म्हणजे म्हजी सेल्फी कितली पावरफुल जाली ती पळया। त्याच बरोबर आणि इश्यू हांवें जायते फावटी घेतलात, आमगे पार्टीनूय जायते फावटी घेतलात। खंय तरी टॉयलेट्स जावं आज जायत जाणांनी इश्यू रेज केले, टॉयलेट्साचे इश्यू। कोण म्हणटा वेस्टर्न घाट्साचे पयशे सारके स्पेंड जाले नाय, कोण म्हणटा की फुटपाथ काडपाक जाय। हे सगळे इश्यू
आमगे पार्टी घेऊन फुडें वतलो म्हणून आज आमी आयकोन घेतलात. आनी तेच भाशेन आज जेन्ना आमी काणकोण येयलात लोकांचे मिटिंगेत, हो एक वातावरण जे तुम्ही केलां ते तुमकां शाबासकी. तेच भाशेन आज दीस पावल्यात की आमी सगळ्यांनी युनायट जायन हे बीजेपी गव्हर्मेंटा कडेन झगडपाचें. कित्याक जे पडे एक बारीक सामान्य मनशाक त्रास जाला, तेका जे कोविड जायन तांकां एक बारीक सुविधा पासून सुद्दां मेळोंक ना, जावं हॉस्पिटलान कितें जालां जावं आनी खंय कितें जालां ते सारखे स्पश्ट क्लियर जाला. सो आमगे मागणे की हे सगळे इश्यू सेटल करपाक आमी काँग्रेस पार्टी आहा. आनी काँग्रेस पार्टीक जेन्ना आमी हे सगळे इश्यू घेतलेत, हे सगळे बाजारान सांगतात, वी विल सी that all these issues we tackle in a very efficient manner. आनी लोकां पर्यंत पावोवपाक हें आमगे काम जातलें. तेच भाशेन जेन्ना आज आमी युनिटी उलयतात, आमी युनिटी उलयता आसतना आमी सगळे एक जायन हितूंक कसल्यान दुबाव आनिना. पार्टी कशें करून फुडें हाडपाची, कशें करून जिखपाची हें आमगे काम जातलें. आनी आमी एक सवय माजार उतर दितात की फुडलें जें पावल आहा गव्हर्मेंट कसो जातलो, एक गोंयकारांक एक सुसेग जायो, गोंयकारांक एक बरो एक एटमॉस्फियर जायो, तांकां एक तागे खाजार देखून जाल्यार तांकां त्रास जाता. कोण पुलीस येतात, कोण आनी कितें येतात, जावं कितें एक फंक्शन जालें तांकां इतले त्रास जातात. गोंयांत सुसेग जायो, हो ज्यो ड्रग केसीस आहाय जावं कितें आहा, हे सगळे इश्यूज आमगेले आतां मंडावळ जाता, मॅनिफेस्टो जाता, हे सगळे घालपाचे आहा. आनी थोडे दिसान आमी सगळे क्लियर करपाचे आहाय. आमगे मागणे लोकां तांय की आमी सगळे एक जावन विल युनायट आमगे काँग्रेस पार्टी आमी कॅन्डिडेट निवडून हाडपाक. आनी आमगे काँग्रेस पार्टी ही एकू पार्टी आहा. हांव सद्दां म्हणटा दुसरे पार्टी जे मनीस आहाय ते आमगे काँग्रेसमॅन एक दुसरे भाशेचे, एक तेगे एक क्वॉलिटी आहा, केन्ना तुज्यान घरां भितर सरपा जाता. ते अशे मनीस बीजेपी मनीस पण ते असले मनीस की तांकां जेवणां देखून जो तर दनपार तेगे घरा गेल्या ते तुका राव म्हणपी मनीस. आमगे काँग्रेसमॅन कितें हात आसतना देखून जेवता आसतना देखून यो तुका आहा तें जेव म्हणपी मनीस. ते दॅट एक वॉर्मथ आनी तें तेंको आहा तें दुसऱ्या मनशाक ना. ओके, मागणे आमगे काणकोणांत आमी हे फावटी येवंक जावया. गोवा 365 खातीर काणकोणच्यान देविदास गांवकार. गोंयांतल्या गुन्यांवकारी घडणुकांवयल्यान आम आदमी पार्टीन खर चिंता उक्तायल्या. पर्यटन आनी शांतिकाये खातीर गोंय देशभर फामाद आसपाक जाय, पूण गोंय आयज गुन्यांवकारी घडणुकां खातीर देशभर फामाद आसा अशें आप म्हणटा. भारतीय जनता पार्टीच्या सरकारांत लोक सुरक्षीत ना. मुख्यमंत्री स्वता सुरक्षा ताफ्याक वांगडा घेवन भोंवता, पूण सर्वसामान्य लोकांचें कितें? घोडी वखदां, घरफोडी, शिंदळकी वेवसाय आनी बलात्काराच्या घडणुकांक लागून गोंयची देश पावण्यार बदनामी जाल्ल्याचो आप म्हणटा. The situation is very dismal. It is very hopeless actually, and it is only worsening with time. आम्ही आता पळयला की incidents are happening regularly on a regular basis. Even the records, many of the cases don't even make it to the FIRs, but even those which make it into the records, the National Crime Records Bureau itself, if you see the statistics, Goa has one of the highest rape rates in the entire country, which is the most shameful thing for us. We are supposed to be a peaceful state, we are supposed to be a state that is known for tourism, and in a state like this, the Home Minister, who happens to be the Chief Minister also, he has completely failed in his duty. Today, he has done nothing to provide safety to the common man. There are rapes, there are murders, robberies, so many things are happening, but if you see, none of the cases are taken to the logical conclusion. We don't know who has been arrested, whether the person victim has been given justice. Parents of daughters who have been raped and murdered, they are still going to police stations and begging for justice, and their cries are not heard. So it is a very hopeless situation, and it is very sad because today, if you see, the Chief Minister himself roams around with lots of police force, but the common man has no security. The common man is left to fend for himself. So this is the story of the Bharatiya Janata Party's law and order situation in Goa. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स. आनी आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. कोरोनाचे फाटभुंयेर जतनाय गरजेची. देखून दवरुया सोशल डिस्टन्स, वापरुया मास्क आनी सांबाळुया भलायकी सगळ्यांचीच. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार.
पळोवपाक गोवा 365 मोगाचो.